चंद्रभागाबाई येलगुलवार, कनिष्ठ महाविद्यालय सोलापूर, इयत्ता 12वी, विषय इतिहास, प्रकरण 10, शीतयुद्ध. मी प्राध्यापक उत्तम कुसुंबडे. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. प्रकरण 10मधील भाग 2 या भागामध्ये आपण पाहणार आहोत. तर भाग 2मध्ये नाटो, अँजोस, सिएटो, सेंटो, वारसा करार म्हणजे शीतयुद्ध कालखंडामध्ये विविध राष्ट्रांनी आपल्या स्वसंरक्षणासाठी, सुरक्षिततेसाठी, आर्थिक प्रगतीसाठी विविध माध्यमातून राष्ट्रांनी आपापसामध्ये जे करार केले त्याविषयीची माहिती या भाग 2मध्ये आपल्याला पाहायची आहे. तर नाटो, अँजोस, सिएटो, सेंटो, वारसा करार. आता याच्यामध्ये सोव्हिएट रशियाच्या विस्तारवादाविरुद्ध युरोपीय राष्ट्रांना लष्करी संरक्षण देण्यासाठी नाटो या संघटनेची स्थापना करण्यात आली. या संघटनेमध्ये नॉर्वे, फ्रान्स, इटली, डेन्मार्क, ग्रेट ब्रिटन, अमेरिका, नेदरलँड, पोर्तुगाल, तुर्कस्तान, पश्चिम जर्मनी, ग्रीस, बेल्जियम, कॅनडा, आइसलँड, लक्झेंबर्ग आणि स्पेन इत्यादी देश नाटो या संघटनेचे सभासद होते. आता या संघटनेचं जे बोधचिन्ह आहे ते आपण पाहणारच आहोत. तत्पूर्वी नाटो करारामध्ये ज्या महत्त्वाच्या अटी होत्या, जी कलमे होती, ती या ठिकाणी आपल्याला पाहायची आहेत. तर कोणत्याही एक किंवा त्याहून अधिक राष्ट्रावर कोणीही आक्रमण केल्यास ते आक्रमण सर्वांवरील मानले जाईल. नाटोचे सभासद देश शांतता आणि सुरक्षितता टिकवण्यासाठी प्रयत्न करतील. सभासद राष्ट्रांनी परस्परातील प्रश्न विचार विनिमयाने सोडवावेत, म्हणजे एकमेकाशी चर्चा करावी आणि निर्माण झालेले प्रश्न सोडवण्यासाठी सहकार्य करावं असं ठरलेलं होतं. नाटोचे प्रमुख केंद्र पॅरिसमध्ये. आता पॅरिस, फ्रान्सची राजधानी पॅरिस. नाटोचे महत्त्वाचे निर्णय सुरुवातीच्या काळामध्ये अमेरिका घेत असे. पुढील काळात नाटोला प्रत्युत्तर देण्यासाठी सोव्हिएत रशियाने साम्यवादी राष्ट्रांचा एक महत्त्वाचा ऐतिहासिक करार म्हणजे वारसा करार घडवून आणला. आता नाटो या संघटनेचं बोधचिन्ह या ठिकाणी पाहायला मिळतं. एखादी संघटना असेल, या प्रत्येक संघटनेसंदर्भामध्ये एक बोधचिन्ह ठरवलं जात असतं, निर्माण केलं जात असतं. त्याच पद्धतीनं नाटो या संघटनेचं एक महत्त्वाचं बोधचिन्ह तयार केलेलं होतं, ते या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं. आता अँजोस करार 1 सप्टेंबर 1951 रोजी ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड आणि युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका या राष्ट्रांनी एक करार केला. ही राष्ट्रे पॅसिफिक महासागराशी संबंधित आहेत. या राष्ट्रांनी मिळून स्वसंरक्षणार्थ केलेला करार इतिहासामध्ये अँजोस या नावाने ओळखला जातो. पॅसिफिकमधील त्रिपक्षीय संरक्षण करार असे या कराराचे वर्णन केलं जातं. दुसऱ्या महायुद्धानंतर म्हणजे 1945 नंतर बदलत चाललेल्या परिस्थितीत साम्यवादापासून रक्षण व्हावे म्हणून ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड या देशांनी अमेरिकेबरोबर करार केला. ब्रिटिश राष्ट्रकुलातील राष्ट्रांनी स्वतंत्रपणे अमेरिकेची लष्करी करार केल्याचे हे पहिलेच उदाहरण होते. याचा अर्थ स्पष्टच होता की त्यांना युनायटेड किंगडम म्हणजेच इंग्लंड आणि फ्रान्सचे महत्त्व वाढू द्यायचे नव्हते. पॅसिफिक महासागरात असणाऱ्या देशांना साम्यवादी चीनपासून संरक्षण मिळावं असाही एक महत्त्वाचा हेतू या अँजोस कराराचा असलेला दिसून येतो. आता अँजोस या संघटनेचं बोधचिन्ह की या बोधचिन्हावर विविध राष्ट्राच्या नावातील आद्याक्षर या ठिकाणी घेतलेलं आहे. त्याचबरोबर त्यांचं जे सिम्बॉल आहे, बोधचिन्ह आहे, त्याच्यावर वेगवेगळ्या प्रकारचे स्टार या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. त्यानंतर दुसरी संघटना आहे सिएटो, साऊथ एशिया ट्रीटी ऑर्गनायझेशन. आता या सिएटो संघटनेमध्ये जी प्रमुख राष्ट्र होती, महत्त्वाची राष्ट्र होती किंवा सभासद राष्ट्र होती, त्यामध्ये इंग्लंड, अमेरिका, फ्रान्स,
ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, पाकिस्तान, थायलंड आणि फिलिपाईन्स या देशांनी एकत्रित येऊन 8 सप्टेंबर 1954 रोजी एक महत्त्वाचा ऐतिहासिक करार केला आणि या करारान्वये आग्नेय आशियातील राष्ट्रांसाठी संरक्षण देण्याच्या उद्देशाने हा करार मनिला म्हणजे फिलिपाईन्स येथे करण्यात आला. हा करार आग्नेय आशियाई संरक्षणविषयक करार म्हणूनही इतिहासामध्ये ओळखला जातो. या कराराचा मुख्य उद्देश आग्नेय आशियात साम्यवादाचा प्रसार रोखणे हाच महत्त्वाचा होता. आपल्या गटाचे संरक्षण करणे. या करारावर सह्या करणाऱ्या कोणत्याही एका राष्ट्रावर आक्रमण झाल्यास इतर राष्ट्रांनी त्या आक्रमणाचा सामूहिकरित्या म्हणजे सर्व राष्ट्र एकत्रित येऊन प्रतिकार करतील, सामना करायचा. या आक्रमणाव्यतिरिक्त एकमेकांना सामाजिक आणि आर्थिक प्रगतीसाठी सहकार्य करायचे असं या सिएटो करारान्वये या विविध राष्ट्राच्या एकमतानं या ठिकाणी ठरलेलं होतं. परंतु वास्तवात मात्र या करारात खूपच अडचणी होत्या. कराराचे नाव आग्नेय आशिया असले तरी या करारात आशियातील थायलंड, फिलिपाईन्स आणि पाकिस्तान एवढेच देश होते. उरलेले देश पाश्चिमात्य होते. त्यांचा आग्नेय आशियाशी ना भौगोलिक संबंध होता ना ऐतिहासिक. एकमेकापासून हे देश कित्येक किलोमीटर दूरवर होते. त्यांना एकमेकांच्या प्रश्नांची सखोल जाणीव नव्हती. त्यामुळे लष्करीदृष्ट्या या कराराची कुवत मर्यादित होती. सिएटो या संघटनेचे मुख्यालय थायलंडमध्ये होते. या संघटनेकडे स्वतःचे सैन्य नव्हते आणि त्यामुळं 1973 पाकिस्तान या संघटनेतून बाहेर पडला. म्हणजे या संघटनेचं सभासदत्व पाकिस्तानने सोडून दिले. 1975 फ्रान्सने या संघटनेची आर्थिक रसद रोखली. म्हणजे या संघटनेला फ्रान्सकडून केली जाणारी जी आर्थिक मदत होती ती थांबवली गेली आणि 30 जून 1977 रोजी या संघटनेचे औपचारिकरित्या विसर्जन झाले. या संघटनेचे अस्तित्व संपुष्टात आले. आता सिएटो या संघटनेचं बोधचिन्ह या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं की पाठीमागं आपण पाहिलं की प्रत्येक संघटनेचे एक ओळख म्हणून, एक परिचय म्हणून जसं एक सिम्बॉल असतं, चिन्ह असतं, तसं सिएटो संघटनेनं सुद्धा एक आपलं स्वतःचं या ठिकाणी चिन्ह ठरवलेलं होतं. आता त्यानंतर पुढचा करार आहे शेंटो, सेंट्रल ट्रीटी ऑर्गनायझेशन. शेंटोचे सुरुवातीचे नाव बगदाद करार असे होते. हा शीतयुद्धकालीन करार होता. म्हणजे दुसऱ्या महायुद्धानंतर अमेरिका आणि रशिया या 2 महासत्तांमध्ये जो संघर्ष सुरू झाला, म्हणजे प्रत्यक्ष युद्ध न होता युद्धजन्य परिस्थिती, म्हणजे कोणत्याही परिस्थितीत युद्ध उद्भवू शकतं अशा प्रकारची परिस्थिती निर्माण झालेली होती. त्यालाच इतिहासकारांनी शीतयुद्ध असं या ठिकाणी संबोधलेलं आहे. 24 फेब्रुवारी 1955 रोजी या करारावर इराण, तुर्कस्तान व इराक या राष्ट्रांनी सही केली. त्यानंतर इंग्लंड व पाकिस्तान ही राष्ट्रे त्यामध्ये सामील झाली. अमेरिका या करारामध्ये सहभागी सभासद होती. परस्परांचे संरक्षण करण्यासाठी हा महत्त्वाचा करार घडून आलेला होता. 1958 इराकमध्ये नवे सरकार आले. इराकमधील क्रांतिकारकांनी पाश्चिमात्यांना अनुकूल असणारे सरकार उलथवून टाकले, सरकार पाडले. नव्या शासनाने बगदाद करारास विरोध केला. त्यामुळे 1959 इराक या करारातून बाहेर पडला. त्यानंतर बगदाद कराराचे शेंटो करारात रूपांतर झाले. कराराचे मुख्यालय बगदादमधून अकारा म्हणजे तुर्कस्तानमधील हे महत्त्वाचे ठिकाण या ठिकाणी नेण्यात आले. सोव्हिएत रशियाच्या साम्यवादाच्या प्रसाराला आळा घालण्यासाठी अमेरिकेने शेंटो कराराला प्रोत्साहन दिले, पाठिंबा दिला. अमेरिका या करारातील सदस्य राष्ट्रांना आर्थिक व लष्करी मदत करू लागली. सोव्हिएत रशियाने या करारातील एखाद्या राष्ट्रावर हल्ला केल्यास सर्व राष्ट्रांनी एकत्रित येऊन प्रतिकार करायचा, सामना करायचा असं हे महत्त्वाचं धोरण शेंटो करारान्वये ठरलेलं होतं. प्रत्यक्षात मात्र या करारान्वये कोणत्याही राष्ट्राला सुरक्षा उपलब्ध करून देण्याची 4ही राष्ट्रापैकी एकाचीही कुवत नव्हती, क्षमता नव्हती. ग्रेट ब्रिटन म्हणजे इंग्लंड वगळता इतर 3 राष्ट्रांच्या आर्थिक व तांत्रिक विकासाकडे लक्ष देण्यास
अमेरिकेलाही पुरेसा वेळ नव्हता. त्यामुळे चारही राष्ट्रामध्ये अंतर्गत असमाधान होते. म्हणजे प्रत्येक राष्ट्र एकमेकापासून पूर्ण समाधानी नव्हते. मदतीची फक्त अपेक्षा केली जात होती, परंतु त्याची पूर्तता होत नव्हती. या करारान्वये एकमेकांचे हितसंबंध गुंतवून घेण्यापेक्षा आपले आपण स्वतंत्र धोरण राबवावे या मतावर या संघटनेतील राष्ट्र वेगवेगळे विचार करू लागली आणि पुढे इराण आणि पाकिस्तान या करारातून बाहेर पडले आणि शेंटो करार विसर्जित करण्यात आला, म्हणजे तो नष्ट झाला. पुढचा जो आहे सोव्हिएत रशिया आणि चीन सुरक्षा करार, म्हणजे दोन साम्यवादी राष्ट्रातील हा एक ऐतिहासिक महत्त्वाचा करार ठरला. सोव्हिएत रशिया आणि चीन यांच्यात 1950मध्ये संरक्षणात्मक करार घडून आलेला होता. या करारानुसार सोव्हिएत रशियाने चीनला आर्थिक, औद्योगिक, तंत्रज्ञान इत्यादी मदत करण्याचे मान्य केले. त्यानंतर पुढचा करार आहे वारसा करार. युरोपमध्ये अमेरिकेच्या धोरणांना विरोध करण्यासाठी सोव्हिएत रशियाने वारसा करार हा एक ऐतिहासिक महत्त्वाचा करार घडवून आणला. वारसा करारात सोव्हिएत रशिया, अल्बानिया, बल्गेरिया, चेकोस्लोव्हाकिया, पूर्व जर्मनी, हंगेरी, पोलंड आणि रोमानिया या राष्ट्रांचा समावेश होता. 1968मध्ये अल्बानियाने या गटाचे सदस्यत्व सोडले आणि अशा प्रकारे प्रकरण 10मधील भाग 2मध्ये विविध राष्ट्रांनी आपल्या सुरक्षेच्या, विकासाच्या, प्रगतीच्या दृष्टिकोनातून जे विविध करार केले त्या कराराविषयीची माहिती आपण या यूट्यूब व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. ते विद्यार्थ्यांनी लक्षपूर्वक ऐकावी. धन्यवाद.